कधीही कोणाच्या घरी जाताना आधी परमिशन घेते, अपॉइंटमेंट घेते. खूप खूप चांगले संस्कार आहेत तिच्यावर. म्हणजे ऑफकोर्स शी इज अ सिटी गर्ल, मोठ्या शहरात वाढलेली आहे, आमच्या स्टेटसची आहे. मला वाटतं आमच्या घरातले नियम पद्धती तिला अगदी व्यवस्थित कळतील. इनफॅक्ट कमळी अगं एका मोठ्या कॉलेजमध्ये म्युझिक टीचर आहे ती. ऋषी सो लकी. म्हणजे चालून आलं ग स्थळ त्यांचं. ऋषीची आणि तिची जोडी इतकी सुंदर दिसेल ना, आय टेल यू. कमळी तुला एक गंमत सांगते, आज ती तुमच्या कॉलेजमध्ये लेक्चर द्यायला जाणार आहे. इनफॅक्ट हे सगळं सेटिंग मीच केलं, कारण माझी अशी इच्छा होती की ऋषीची आणि तिची ना अगदी वेगळ्या पद्धतीत ओळख व्हावी. ऋषीला नीट कळावं ती कशी बोलते, कशी वागते, कशी दिसते. खरंच मला असं वाटतं ना, ऋषी पाहिल्या पाहिल्या तिच्या प्रेमात पडणार. म्हणजे मला खात्रीच वाटते तशी. एक कमेंट, तू तर त्याची इतकी चांगली मैत्रीण आहेस, तुला काय वाटतं त्याला आवडेल ना ती मुलगी? म्हणजे तुला खात्री वाटते ना? हा अनिका, तुझी मदर फक्त मी आहे आणि तुझ्या डॅडची वाईफ पण फक्त आणि फक्त मीच आहे. मी काय म्हणते माहितीये का, हे बघ, आपण सगळ्याच जणी जर गेलो बाहेर तर मग तुझ्या डॅड सोबत कोण? त्यापेक्षा मी काय म्हणते, तू घरी थांब. ओके, मी इथे थांबते, पण तू मला गॅरंटी दे की तू त्या गौरी फौरीला सोडणार नाही. हो. आणि हा, त्याच्या आधी ना ते कन्फर्म करून घे की ही कमळी तिचीच मुलगी आहे की नाही आहे. कारण हे बघ, मला या घरी ना पार्टनरशिप नको आहे. मी वन अँड ओनली राहणार. अरे हो हो, मला माहिती आहे, आणि मी तुला सांगितलंय की नाही, या राजवाड्याची तू एकमेव प्रिन्सेस आहेस, अनभिषिक्त सम्राज्ञी. काय समर? आय नो इट्स समर सीझन, त्याचा इथे काय संबंध? मला पण कळत नाहीये, मी पण अशी का तोंडघशी का पडते. प्रत्येक वेळेला हिची मराठीची ट्युशन मी का घ्यायला जाते? मला माहितीये काही उपयोग होणार नाही, तरी देखील मी असं करते. तोंडघाशी, व्हॉट्स दॅट? काय म्हणू मी? मूर्खाचा बाजार आहे नुसता, दुसरं काय. चल बाळ, बाळ बाजूला 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 निघायला निघायला. म्हणजे कसं आहे, तुला कळेल की मला माझी सून कशी हवी होती. मला असं झालंय की कधी एकदा ते दोघं माझ्या समोर येतात, असे एकमेकांच्या बाजूला उभे असलेले. खरंच मला ना ऋषी करता नेहमी एक वेगळ्या क्लासची मुलगी हवी होती. अशी मुलगी जी या घराला एक नवी ओळख दे. आणि ती मुलगी अगदी तशीच आहे. म्हणजे मला असं हवं होतं की माझ्या सुनेला बघितल्या बघितल्या लोकांनी म्हणायला पाहिजे, वा काय मुलगी आहे, तिचं इतकं कौतुक करायला हवं ना. नयनताराने सून अगदी तिच्या क्लासची आणली असं म्हणायला पाहिजे. म्हणजे कसं आहे कमळी, मला माझी सून दिसायला सुंदर तर हवीच होती, पण असा एक राजेशाही थाट असायला हवा, जणू ती एखाद्या राजघराण्यातली. असं घराणं जिथे जिथे परंपरा, संस्कार हे सगळं जपल्या जातं. म्हणजे ती आल्यामुळे ना घरातले सगळे कसे एकत्र येतील, एकमेकांशी अदबीने बोलतील, प्रेमानं वागतील. पिढ्यानपिढ्यांचा डोलारा. को चंद्र तारे, फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे. तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे, नजरेत तुझ्या स्वतःला पहावे. काय रे, आवडलं नाही का गाणं? नाही, गाणं आवडलं आणि आवाज पण छान आहे तुझा. ही खास पेशकश सिर्फ आपके लिए, तुझ्यासाठीच गायले मी. बर, नाव काय म्हणालस तिचं? कोणाचं? ती रे, तुझ्याकडे क्लासेस साठी येते ती कमळी ना.
कमळी. कमळी खूपच स्पेशल दिसतीये. आहे खरी. म्हणजे ती एका छोट्याशा गावातनं आली आहे इथे शिकण्यासाठी, पण खूप मोठं स्वप्न घेऊन आली आहे. आणि ती तिचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय थांबणारही नाहीये. खूप कष्टाळू आहे मुलगी. कधी इथे आली आणि कधी सगळ्यांची लाडकी झाली कळलंच नाही. एक छोटीशी अपॉर्च्युनिटी कसं आपल्याला आपल्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जाते बघ. त्यांच्या गावामध्ये एक छोटीशी कबड्डी कॉम्पिटिशन होती ज्यात ती जिंकली. कबड्डी खूप चांगलं खेळते माहिती आहे. बर. आणि त्याच्यामुळे तिला या कॉलेजमध्ये यायची संधी मिळाली. स्कॉलरशिपमुळे ती इथे आली आणि आता ऐकत नाही पोरगी. सो लकी आहे ती खरंच. आणि आता ती थांबणार नाही. ओ, कमळी, तुला असं वाटत असेल ना की आज नयनतारा मॅडम किती बोलतायत आपल्याशी. पण काय करू, ती मुलगी आहेच अशी. तिचं जितकं कौतुक करेन ना मी तितकं कमी आहे. माझी सून जेव्हा माझ्या मुलाच्या बाजूला उभी राहील ना, त्यांना बघताच लोकांनी म्हणायला पाहिजे, वाह काय जोडा आहे, क्या बात आहे. अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा. ते दोघं म्हणजे एक पॉवर कपल वाटायला पाहिजे. ऑफकोर्स वाटणार. शेवटी इनामदारांच्या घराण्याला, त्यांच्या लेगसीला पुढे नेणारी ही तीच मुलगी आहे, अनामिका. खूप कष्ट करते ती, सगळ्यांची मदत करते आणि मुळात म्हणजे जिद्द हरत नाही. फायटर म्हणतो मी तिला.